नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे अति व्हायरल न्यूज चॅनलवर। आज आम्ही तुम्हाला एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी देत आहोत। जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मराठा आरक्षणासाठी सक्रियपणे झटणारे कार्यकर्ते सतीश देशमुख यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे। संपूर्ण मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी झगडत आहे। एकीकडे राज्यभर आंदोलनं, उपोषणं, मोर्चे सुरू आहेत, तर दुसरीकडे या आंदोलनात जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्राण जात असल्याच्या घटना घडत आहेत। सतीश देशमुख यांचा मृत्यू हा त्याचाच एक भाग असून या घटनेमुळे समाजात हळहळ आणि संतापाची लाट पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सतीश देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात सक्रिय होते। शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी ते आंदोलनस्थळी उपस्थित असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले। काही क्षणांतच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला। तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेनंतर शिवनेरी परिसरात एकच खळबळ उडाली। गावकरी, आंदोलनकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून गेले। काहींनी अश्रूंनी डोळे भरले तर काहींनी संतापाने सरकारविरोधात घोषणाबाजी केली। आमचे बांधव आरक्षणासाठी प्राण देत आहेत, तरीही सरकार मात्र गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे। सतीश देशमुख यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घरच्यांचा आक्रोश पाहून परिसरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले। आमचा मुलगा समाजासाठी लढला, पण सरकारने त्याचा बळी गेला तरी कानावर हात ठेवले, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे। घटनेची माहिती समजताच स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी व काही राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले। अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मराठा समाजाच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी होत आहे। ही घटना केवळ सतीश देशमुख यांचा मृत्यू नसून हा एक संपूर्ण समाजाचा आक्रोश आहे। दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, सतीश देशमुख यांचा मृत्यू ही अत्यंत दुःखद घटना आहे। तुमच्या मते मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी अजून किती हौतात्म्य द्यावे लागणार? कृपया आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही महत्त्वाची बातमी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।